नमस्कार. शिवाली अश्विनी या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. अक्षरदीप मध्ये सध्या आपण जे पुस्तक वाचत आहोत ते आहे केल्याने देशाटन, ज्याच्या लेखिका आहेत रोहिणी गोरे. आपण आधी 2 भाग बघितले होते. आज आपण पुढचं प्रकरण वाचूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. केल्याने देशाटन, लेखिका रोहिणी गोरे. प्रकरण 2, 206 ईगल ड्राईव्ह मधले 1 वर्षाचे वास्तव्य. 22 मे 2001 रोजी संध्याकाळच्या सुमारास आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. या अपार्टमेंटच्या शेजारच्या अपार्टमेंटमध्ये एक भारतीय कुटुंब राहत होते. आमच्या अपार्टमेंटचा नंबर होता 205 आणि शेजारी 206 होते. ईगल ड्राईव्ह नावाचे हे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स विद्यापीठाच्या चालण्याच्या अंतरावर होते. 205 नंबरच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही फक्त 8 दिवसच राहणार होतो. त्यानंतर आम्ही 206 मध्ये जाणार होतो. तसे म्हणायला गेले तर 206 हे आमचे अमेरिकेत आल्या आल्या महिनाभराच्या आत दुसरे स्थलांतर. 205 मध्ये आल्यावर अमेरिकेतल्या घरी राहण्याची सुरुवात झाली. 206 मध्ये तमिळ कुटुंब राहत होते. ती मैत्रीण मला म्हणाली, आज रात्री तुम्ही आमच्याकडेच जेवा. दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या घरात तुमचे नवीन रुटीन सुरू करा. त्या दिवशी रात्री आयते जेवण मिळाले ते एका दृष्टीने बरेच झाले. नवीन घरात रात्री काही करायला उत्साह नसतोच. त्या कुटुंबात एक शाळेत जाणारी मुलगी होती. तिथे जेवायला गेलो तर ती मुलगी माझ्या मांडीवर येऊन बसली. मला खूप छान वाटले. तिने जेवणही छान बनवले होते. पोळी भाजी बरोबर तिने डोसाही बनवला होता. तसे अमेरिकेत आल्यावर 8 दिवस आम्ही प्राध्यापकांच्या बंगल्याच्या शेजारच्या छोट्या बंगल्यात राहत होतो. पण तिथे भारतीय जेवण नव्हते. त्यामुळे या मैत्रिणीच्या घरी घरचे छान जेवण जेवल्यावर बरं वाटलं. जेवण करून घरी आलो. पिवळ्या बल्ब मधले मिणमिणते दिवे आणि जागेमध्ये एकही फर्निचरचा तुकडा नाही. हे अपार्टमेंट फर्निश्ड नव्हते. तिथल्या अपार्टमेंटमध्ये 2 प्रकार असतात. एकतर फर्निचर असते नाहीतर अजिबात नसते. फर्निचर जरी असले तरी ते बरेच जणांनी वापरून जुनाट झालेले असते. झोपायचे होते पण गादी नव्हती. या घरात राहायला येण्याआधी प्राध्यापक ॲलन मर्चंट यांनी आम्हाला सॅम्स क्लब मध्ये नेले होते. सॅम्स क्लब हे अमेरिकेतले अवाढव्य दुकान आहे. इथे घाऊक माल विकत घ्यावा लागतो व वर्षाचे पैसे एकदम भरून त्या दुकानाचे सदस्यत्व घ्यावे लागते. आम्ही काही गरजेच्या वस्तू खरेदी केल्या. त्यात 22 किलो तांदूळाचे पोते व 9 किलो मैदा घेतला. मैदा म्हणजे ऑल पर्पज फ्लोअर. हवा भरून तयार करता येईल अशी एक गादी घेतली. त्या गादीत हवा भरून ती फुगवली व त्यावर भारतातून आणलेल्या 2 चादरी घालून झोपलो. उशाला काही नव्हते. झोप येता येत नव्हती. आपण इथे फक्त दोघेच्या दोघेच आहोत याचा एकाकीपणा खूप जाणवत होता. भारताची आठवण येत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठूनच जवळ असलेल्या दुकानातून चहा, साखर, तेल, कांदे, बटाटे, भाज्या, टूथब्रश, टूथपेस्ट, साबण असे सर्व काही आणले. इलेक्ट्रिकच्या शेगड्या, अरुंद स्वयंपाकघर, मिणमिणते दिवे, आंघोळी करता अरुंद टब, सर्वच काही नवीनच होते. आंघोळ करताना तर सुरुवातीला छोटी बादली व त्यात एक ग्लास टाकून भारतात आंघोळ करतो तशी केली. शॉवरच्या पाण्याने केस ओले न होता आंघोळ करायला 1-2 दिवसातच जमवले. मला इथले एक आवडले ते म्हणजे नळाला गरम व गार पाणी दोन्ही होते. त्यामुळे मनसोक्त आंघोळ करता येत होती. इलेक्ट्रिकच्या शेगडीवर चहाला लागणारा वेळ, कुकरला लागणारा वेळ हे काही पचनी पडत नव्हते. सुरुवातीला जवळजवळ 15 दिवस आम्ही मैद्याच्या म्हणजेच ऑल पर्पज पिठाच्या पोळ्या खात होतो. पोहे, उपमे यांची तीव्रतेने आठवण येत होती. संध्याकाळी विनायक लॅबमधून घरी यायचा तेव्हा खायला काय करायचे याचा प्रश्न पडत होता. सुरुवातीला बटाट्याची भाजी मैद्याच्या पिठात बुडवून तळली. सॅक अँड सेव्ह हे आमचे अमेरिकेतले पहिले दुकान, जिथे आम्ही ग्रोसरी आणण्याकरता सुरुवात केली. ग्रोसरी हा शब्दही इथे आल्यावरच कळला म्हणजे पाण्याचे सामान, भाजीपाला, दूध, इतर काही घेण्याकरता जिथे जायचे ते म्हणजे स्टोअर मध्ये ग्रोसरी आणण्याकरता जायचे. फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद शेजारणीने दिले. मुंबईत असताना मी वाण्याची यादी फोनवरून सांगत होते. 2 तासात सामान घरपोच. शिवाय दूध, पेपर सगळं काही घरपोच. नंतर कामवाली येऊन सगळे कामही करून जाते. केराचा डबा घराबाहेर ठेवला की झाले. इथे सर्व विरुद्ध. सर्वच्या सर्व कामे आपणच करा. इथल्या दुकानांमध्ये सुरुवातीला आपल्याला लागणाऱ्या वस्तू व सामान कुठे ठेवले आहे हे सापडवायलाच वेळ लागतो. इथली दुकाने मोठी असतात. या दुकानामध्येच मग सुरुवातीला संध्याकाळच्या खाण्यामध्ये केक, चिप्स आणायला लागलो. मल्टीग्रेन नावाचा ब्रेड कॉफीत बुडवून छान लागायचा. कामवालीची गैरहजेरी तर खूपच जाणवत होती. या 8 दिवसामध्ये दिवस जात नव्हते. एक दिवस मावळून दुसरा दिवस येईपर्यंत असे वाटायचे की खूप काळ लोटला आहे जणू.
सुरुवातीला भारतात फोन नाही, टीव्ही नाही, फर्निचर नाही, वाचायला पुस्तके नाहीत. शेजारी व आमच्या खाली एक असे 2 भारतीय कुटुंबे राहत होती, पण त्यांच्याकडेही पटकन उठून जावे असे मनात येऊनही जाता येत नव्हते. संभाषणही इंग्रजीमध्येच, कारण की त्या दोघींना हिंदी बोलता येत नव्हते. त्यामुळे बोलायचे पण समाधान होत नव्हते. आम्ही दोघे मराठीतून बोलत होतो, त्याचाच मला खूप आधार वाटत होता. भारतातल्या सर्व सुखसोयी सोडून इथे उगाचच आलो असे वाटायला लागले. कोणीतरी शिक्षा केल्यासारखेच वाटत होते. त्यातल्या त्यात एक होते की विनायक दुपारी जेवायला घरी येत होता. त्यामुळे स्वयंपाकात वेळ जायचा आणि संध्याकाळी चहाला आला की परत लॅबमध्ये. सुरुवातीच्या 8 दिवसात तरी गेला नाही. संध्याकाळी मराठी बातम्या टीव्हीवर पाहण्याची खूप सवय होती. तेही खूप जाणवत होते. गॅलरीत उभे राहून परत घरात यायचे. घरात आले आणि एखाद्या कार येण्याचा आवाज आला की लगेच परत बाहेर यायचे. असे वाटायचे की आपल्याकडेच कुणीतरी आले आहे. 205च्या बेडरूम मध्ये तर मी कधीच फिरकले नाही. बाहेरच्या खोलीचे दार उघडे ठेवायचे. गॅलरीत उभे राहून बाहेर पाहिले की इथे कोणीही राहत नाही असे वाटायचे, कारण की सर्वांची दारे बंद. रस्त्यावर कोणी दिसायचे नाही. सगळे रस्ते सुनसान. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे राहायला आलो होतो, त्यामुळे कुठेही कसलीही रहदारी किंवा माणसे दिसत नव्हती. बरेच विद्यार्थी भारत दौऱ्यावर गेले होते आणि अमेरिकन्स त्यांच्या घरी गेले होते. हळूहळू रुळत होते, माहिती करून घेत होते. एकदा शेजारणीचे दार उघडे होते म्हणून डोकावले तर तिची सामानाची बांधाबांध चालली होती. तिला म्हणाले की तुला काही मदत हवी असेल तर सांग, पण तरीही तिने कोणत्याही प्रकारची मदत घेतली नाही. खाली राहणारी मैत्रीण तिच्या मुलाला घेऊन अधूनमधून माझ्याकडे येत होती, पण तिची ही जुजबी ओळख असल्याने जास्त बोलणे होत नव्हते. एके दिवशी आम्ही तिघी मिळून ग्रोसरीला गेलो तर मला खूप छान वाटले, आधार वाटला. 206 मधल्या कुटुंबाची जाण्याची तयारी होत होती. त्यांना आम्ही जेवायला बोलावले. जाताना तिने मला काही काचेच्या बरण्या व प्लास्टिकचे डबे दिले. 206 अपार्टमेंट मध्ये आम्ही राहायला जाणार होतो. 206 मध्ये जे भारतीय कुटुंब राहत होते त्यांनी राहती जागा सोडून दुसऱ्या शहरात वास्तव्यासाठी जायला भाग पडले, म्हणून आम्ही त्यांच्या अर्धवट मोडलेल्या करारावर सह्या करून तिथे राहायला जाणार होतो. असे केल्याने त्यांचे बरेच पैसे वाचणार होते. अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी अपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन एका करारावर सही करावी लागते. काहीही कारणाने जर करार मोडला गेला तर उरलेल्या सर्व महिन्यांचे भाड्याचे पैसे भरावे लागतात. शिवाय डिपॉझिट रक्कमही परत मिळत नाही. हा करार वर्षाचा करावा लागतो. 206 मध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतला, कारण की त्या जागेत जरुरीपुरते सर्व सामान होते. बेड, टेबल, टीपॉय, एक फिरती खुर्ची. अर्थात हे सामानही त्या कुटुंबाचे नव्हते. त्या जागेत आधी जे कोणी राहून गेले होते ते त्यांनी तसेच त्या जागेत सोडले होते. ही जागा विद्यापीठ, भाजीपाल्याचे दुकान व धुण्याच्या दुकानापासून चालण्याच्या अंतरावर होती. विचार केला की आपल्याकडे विसा 1 वर्षाचाच आहे. वर्षानंतर इथे राहिलो तर दुसरी जागा बघू. पण वर्षाच्या आत आम्ही डेंटन सोडले. 206 मध्ये राहणाऱ्या फॅमिलीला टाटा केले व आम्ही 206 नंबरच्या अपार्टमेंटमध्ये आलो. हा वर्षाचा काळ खूप मजेत गेला. नंतर अजून 2 ते 3 कुटुंबे आली. आमच्याकडे कार नसल्याने आणि इंडियन स्टोअर पण खूप लांब असल्याने एकदा प्रवीणा व श्रीनिवास आम्हाला दोघांना त्यांच्याबरोबर कारने इंडियन स्टोअरमध्ये घेऊन गेले व आम्ही तिथून बरेच सामान घेतले. सर्व प्रकारच्या डाळी, कणकेचे पोते घेतले. शिवाय पोहे, रवा, डाळीची आणि इतर पिठेही घेतली. काही इंडियन भाज्याही घेतल्या, तोंडली, गवार, शेपू इत्यादी. मोहरी, हिंग, हळद पण घेतले, कारण की भारतीय स्वयंपाकात सर्व काही लागतेच. आमची कार्ट पूर्णपणे भरून गेली होती. सध्या दुसऱ्या शहरात गेल्यावर मी व प्रवीणाच होतो. आम्ही दोघी दुपारच्या एकमेकींकडे जाऊन गप्पा मारायचो. गप्पांमध्ये चहा असायचा व बरोबर बटाटा चिप्स. काही वेळेला आम्ही जिन्यात बसून गप्पा मारायचो. त्या अपार्टमेंटमध्ये बाहेरून जिने होते. ती माझ्याकडे बरेच वेळा कांदा, बटाटा वगैरे उसने मागायची. आम्ही दोघींनी असेच काही चमचमीत बनवले तर ते एकमेकींकडे द्यायचो. वेगवेगळ्या पदार्थांची वेगळी चव असलेले पदार्थ आम्हाला दोघींना खूप आवडायचे. त्यावेळेला मी कोबीची भजी खूप करायचे. थोडे दिवसांनी आम्हाला कविता नावाची तेलुगू मैत्रीण मिळाली. ती खूप अबोल होती. तिचे मित्रमंडळी म्हणजे टीव्ही व कम्प्युटर होत. तिला बाकीच्या जगाशी काही देणेघेणे नसायचे. तिच्या घरी गेले की मात्र चांगली बोलायची, पण लक्ष मात्र पूर्ण टीव्ही बघण्यात असायचे. नंतर आमच्या तिघींचे खाण्याचे पदार्थ द्यायला घ्यायला सुरुवात झाली. कविता रेसिपी वाचून पदार्थ बनवायची. तिच्या हातची पदार्थांची चव खूप छान होती. नंतर काही दिवसांनी आम्हाला माधवी नावाची तेलुगू मैत्रीण मिळाली. तिची व माझी दोस्ती जास्त जमली, कारण की तिला व मला बडबड करायला खूप आवडायचे. दिवसातून खूप वेळेला आम्ही फोनवरून बोलायचो. बोलण्याचा विषय अमेरिका किती बोर आहे
आणि भारत किती चांगला आहे हाच असायचा. असे बोलले की आम्हाला खूप बरे वाटायचे. बोलण्यातून बोर हा शब्द आला की आम्ही खूप हसायचो व म्हणायचो की आपण किती वेळा वापरतो ना बोर हा शब्द. मी तिला विचारले की तू तुझा वेळ कसा घालवतेस, तर तिने सांगितले की मी सर्व आवरून व स्वयंपाक करून 9 वाजता संगणकावर बसते याहूवर चॅटिंग करायला. ती 12ला उठते. त्यावेळी तिचे भारतातले मित्रमैत्रिणी याहू मेसेंजरवर बोलायला यायचे. नंतर 3 ते 5 ती तिच्या अमेरिकेतल्या बहिणींशी चॅटिंग करायची. तिच्या नवऱ्याला चॅटिंग केलेले अजिबात आवडायचे नाही. मी पण तिला माझे रुटीन सांगितले की सकाळी रेडिओवर गाणी ऐकता ऐकता स्वयंपाक, विनायक घरी आला की जेवण व थोडी डुलकी काढून कोक पिऊन ग्रंथालयात व येताना विनायकच्या लॅबमध्ये जाऊन दोघे परत येतो. नंतर काहीतरी खायला करून परत विनायक लॅबमध्ये गेला की रेडिओ ऐकता ऐकता पत्रे लिहिते. त्यावेळेला डॅलसवरून 24 तास हिंदी गाणी रेडिओवर प्रसारित व्हायची, म्हणून आम्ही वॉलमार्ट मधून रेडिओ कम टेप रेकॉर्डर विकत आणला. मी भारतातल्या मित्रमैत्रिणींना, सासू सासरे, आई बाबा, बहीण यांना पत्र लिहिते हे ऐकून तिला खूप छान वाटले. माझी पत्र लिहिण्याची कल्पना तिला आवडली व तिने पण काही पत्र लिहिली. विद्यापीठातच एक छोटे पोस्ट ऑफिस होते. मला ते खूप आवडायचे. आमची पत्रे लिहून तयार झाली की एकमेकींना फोन करून पोस्ट ऑफिसमध्ये यायचो पत्र टाकायला. मी माझ्या भाची आणि पुतणीसाठी वाढदिवसाची ग्रीटिंग्सही पोस्टाने पाठवते हे ऐकून पण तिला छान वाटले. या पत्र टाकण्याच्या निमित्ताने आम्ही दोघी भेटायचो, बोलायचो. दुपारचे जेवण झाले की आम्ही यायचो पोस्ट ऑफिसमध्ये. नंतर चालत कधी ती माझ्याकडे यायची किंवा मी तिच्याकडे जायचे. आमच्या घराशेजारी मॅकडोनाल्ड होते. तिथे आम्ही व्हेज बर्गर खायचो. तिच्या घरी गेलो की ती कॉफी करायची व एकीकडे चिप्स आणि रेडिओवर गाणी ऐकायचो. गप्पा तर कायम असायच्याच आमच्या. तिलाही रेडिओवर गाणी ऐकायला आवडायची. तिला पदार्थ बनवून खाण्यात रस नव्हता. प्रवीणाने एकदा बुंदी लाडू बनवले व मला दिले व कविताला दिले. आम्हाला दोघींनाही ते खूप आवडले, म्हणून एकदा आम्ही तिघींनी मिळून आमच्या 3 फॅमिलीज करता बुंदी लाडू बनवले होते. प्रवीणाला मी केलेले समोसे खूप आवडायचे. एकदा कविताने व्हेज मंचुरियन केले. नंतर तिला रेसिपी विचारून आम्ही दोघींनी पण बनवले. काही दिवसांनी एक छोटे बांगलादेशी शॉप सुरू झाले. तेथून आम्ही चित्रपटांच्या कॅसेट आणायचो. जी कॅसेट आणेल तिने ती सर्वांना द्यायची व मग नंतर परत करायची. $1 एक व्हिडिओ कॅसेट मिळायची. आम्ही तिघी प्रत्येकी एक कॅसेट आणायचो. म्हणजे $1 आम्हाला 3 सिनेमे बघायला मिळायचे. त्यात एकदा मी कैरी सिनेमाची कॅसेट आणली होती. प्रवीणाला कैरी खूप आवडला. इंग्रजीमध्ये कॅप्शन्स लिहून यायचे, म्हणून तिला हा सिनेमा कळला. एकदा कविताने लगान चित्रपटाची कॅसेट आणली होती. तेव्हा लगान नवीन होता, त्यामुळे ती कॅसेट दुसऱ्या दिवशी लगेच परत करायची होती. म्हणून मग आम्ही सर्वांनी मिळून लगान चित्रपट कविताच्या घरी पाहिला. तिघींच्याही घरी वेगवेगळी जेवणे झाली. नंतर मी सगळ्यांना जेवायला बोलवले व मराठमोळा स्वयंपाक केला व सांगितले आज अजिबात भात खायचा नाही, पोळ्या खा. मी एकदा प्रवीणाला विचारले की तुम्ही जेवणात भातच भात कसा काय खाता, तर तिने सांगितले की भाताबरोबर आम्ही रस्सम, सांबार, 2 भाज्या असे सर्व काही करतो व प्रत्येकाबरोबर भात खातो व सर्वात शेवटी दही भात खातो. खरं तर मला भात जास्त आवडत नाही, पण एकदा तिने सांगितलेल्या पद्धतीने सर्व काही केले आणि चक्क मी भरपूर भात खाल्ला. मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहिला मला खूप आवडते. मलाही. माधवी म्हणाली, जाएंगे क्या? हाँ हाँ क्यों नहीं, मी म्हणाले. 2001 साल. माझी आणि माधवीची मैत्री झालेली. बरेच काही केले आम्ही दोघींनी मिळून. इंडियन असोसिएशन तर्फे विद्यापीठाच्या एका हॉलमध्ये सिनेमे दाखवले गेले नाताळच्या सुट्टीत. बोचऱ्या थंडीत आणि स्नो पडत असतानाही आम्ही दोघी आमच्या घरातून चालत चालत हॉलवर पोहोचत होतो शिणुमा पाहायला. रात्रीचा शो असल्याने जेवून निघायचो. 4 सिनेमे पाहिले. त्यात दोघींचे एक आवडते पिक्चर्स. DDLJ माधवीचा आवडता, तर चुपके चुपके माझा आवडता. शाहरुख माधवीचा आवडता नट. DDLJ पाहताना अगदी एकटक डोळे लावून बघत होती. मी मनातल्या मनात त्या माकडतोंड्याला काय इतके निरखून पाहायचे. पसंत अपनी अपनी. मी मात्र अधूनमधून डुलकी घेत होते. चुपके चुपकेसाठी माझे कान टवकारलेले. एकही डायलॉग मिस होता कामा नये, नाहीतर सिनेमा पाहण्यात अर्थ नाही. या सिनेमाला मात्र माधवी जांभया देत होती. त्यावेळी स्मार्टफोन काय तर साधे मोबाईल पण नव्हते, त्यामुळे फोनचा व्यत्यय नाही. हॉलमध्ये जास्तीचे सिनेमा प्रेमी नाहीत. लगानला मात्र बरीच टाळकी जमा झालेली. हा सिनेमा पाहताना आम्ही 3 ते 4 वेळेला उठलो. चला संपला एकदाचा म्हणेपर्यंत परत बसलो. अजून किती वेळ, असे आमच्या दोघींचे उद्गार. ये दोनों भी आमिर से क्यों प्यार करते हैं रे, ये सब दिखाने की क्या जरूरत है, और गाणे भी इतने लंबे लंबे क्यों. आमच्या दोघींची अशी ही शेरेबाजी. एका गाण्यात आमिर बरोबर दोघी प्रेमात पडलेल्या
आणि आपल्याच धुंदीत दाखवलेल्या. आम्ही दोघी एकमेकींकडे बघून स्माइली देत होतो. सरते शेवटी कंटाळून आम्ही दोघीही उठलो आणि म्हणालो, अभी कुछ भी होने दो यार, ये मूवी तो रातभर चलेगा. त्या दिवशी माधवी मला तिच्या घरी घेऊन गेली आणि मला हैदराबादी बिर्याणी खाऊ घातली. रंगीला मात्र आम्ही दोघींनीही एन्जॉय केला. त्या दिवशी सिनेमा संपल्यावर परत येताना स्नोफॉल सुरू झाला होता. माझे घर थोडे लांब होते. कडाक्याची थंडी तर होतीच, पण चालत येताना चिटपाखरूही नव्हते. काळात कुट्ट अंधार पसरलेला होता. रात्रीचे 12 वाजले होते. मनातून जाम टरकले होते. रामनामाचा जप सुरू केला. खूप भराभर चालूनही रस्ता संपता संपत नव्हता. नजरेच्या टप्प्यात घर आले. रस्ता क्रॉस केला आणि अक्षरशः पळत पळत येऊनच घरात शिरले. माधवीला फोन केला. मी पोहोचले ग घरी. डेंटन मधला 1 वर्षाचा काळ खूप छान गेला. अमेरिकेतले 4ही ऋतू अनुभवले. स्प्रिंग मधली स्वच्छ हवा, कडक उन्हाळा, फॉल मधले बोचरे वारे, मुसळधार पाऊस आणि हाडे गोठवणारी थंडी. आजच्या भागात इथेच थांबूया. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया अक्षरदीपच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.